नमस्कार. 100 वर्ष पूर्ण झालेल्या खडके ओळख भूषण असलेल्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेची मुहूर्तवेळी रोवलेल्या गणपती बाप्पाच्या मंदिरात रघुवीर नगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कलाकारांना संगीत सेवा देण्याची आम्हाला जी संधी दिली त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानते. संगीत सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आधी आपण शंखनाद करूया. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि वातावरणाच्या शुद्धीसाठी शंखनाद आवश्यक आहे. शंखनाद हे ओमचे प्रतीक आहे, त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा मिळते. शंखनाद करीत आहेत सरिता आपटे. नमस्कार. आपण भूलोकासाठी, स्वर्ग लोकासाठी आणि पाताळ लोकासाठी असा तिन्ही लोकांसाठी 3 वेळा शंखनाद करून कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. वातावरण निर्मितीला छान झाली. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. विद्या आणि बुद्धीची देवता श्री गणेश आहे. कोणत्याही कार्यारंभी आदिबंधू तुझं मोरया ही तर आपली संस्कृती आहे. मंगल कार्यापूर्वी असते गजाननाची साक्ष. मंगल कार्यापूर्वी असते गजाननाची साक्ष. आजची संगीत सेवा सुरू करीत आहे तुम्हा सर्वांच्या समक्ष. गजाननाचे स्तवन करीत आहे अनघा जोशी.
एक नवविध भक्ती सांगितली आहे. भक्तीने परमेश्वराला आळवा, बघा घराचे देऊळ बनते. सुमंत गणपूरचा आवाज आणि राम कदम यांचे संगीत आता दुग्धशर्करा योग आहे. गात आहे स्वाती अग्निहोत्री, भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास. भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास, भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास. तुझा देव येतो तुझा भेटण्यास, तुझा देव येतो तुझा भेटण्यास. भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास, भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास. चंद्राचा देव तुझी उभारी, चंद्राचा देव तुझी उभारी. प्राणदीप माझा नावी पूजवास, रूपधारी देवा अंतरीचा श्वास. भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास, भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास. देवा तुझ्या वारी जीव फुलवारे, देवा तुझ्या वारी जीव फुलवारे. त्याची तुझी नाव आरती उतारी, त्याची तुझी नाव आरती उतारी. श्याम बंद होला श्याम सावकाश, भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास, भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास. पडता घरात देवाचे पाऊल, देवाचे पाऊल. पडता घरात देवाचे पाऊल, देवाचे पाऊल. जाणे घराचे मंगल देऊळ, जाणे घराचे मंगल देऊळ. देवा मंगल देऊळ, नित्य गणदेवा तुझा सहवास. भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास, भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास. तुझा देव येतो तुझा भेटण्यास, तुझा देव येतो तुझा भेटण्यास. भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास, भक्तीच्या फुलांचा गोड तो सुवास. छान, एकदम छान गाणं. कृष्ण वंदे जगद्गुरु अशा श्रीकृष्णाला ओळखणे, अनुभवणे आणि त्याला प्राप्त करून घेणे हाच आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला आनंद आहे. श्रीकृष्ण हा भगवंताचा पूर्ण अवतार आहे आणि विष्णूचा 8वा अवतार आहे. जन्म दिला देवकीने आणि वाढवलं त्याला, त्याचा संभाळ केला यशोदा मैयाने. देवकी आणि यशोदेचे सुंदर वर्णन पुढील गीतात केले आहे. गात आहे नितीशजी ठाकर. ए कन्हैया किसको कहेगा तू मैया. त्याचं उत्तर आपल्याला गाण्यात मिळतं का आपण बघूया.
शुभसंध्या सगळ्यांचं स्वागत आहे. हे रे कन्हैया किसको कहेगा तू मैया, हे रे कन्हैया किसको कहेगा तू मैया, जिसने तुझको जन्म दिया के जिसने तुझको पाला कन्हैया, किसको कहेगा तू मैया, हे कन्हैया किसको कहेगा तू मैया. पानी मारत देवी देव तुझे गई दूध में डलाने का दूध में खिलाने का सुख पाया यशोदा जी ने. एक ने तुझको जीवन दिया रे, एक ने जीवन संभाला कन्हैया, किसको कहेगा तू नैया, हे रे कन्हैया किसको कहेगा तू नैया. मरने के डर से बेच दिया घर से देवकी ने रे गोकुल में, बिना दिए जन्म यशोदा बनी माता, तुझको छुपाया जल में. एक ने तन को रूप दिया रे, एक ने मन को डाला कन्हैया, किसको कहेगा तू मैया, हे रे कन्हैया किसको कहेगा तू मैया. जन्म दिया होता है पाला हो किसी ने, ये ममता न जाने. कोई भी हो किसने दिया हो प्यार माँ का, मन तो माँ उसी को माने. एक ने तुझको दी है रे आँखें, एक ने दिया उजाला कन्हैया, किसको कहेगा तू मैया, हे रे कन्हैया किसको कहेगा तू मैया, हे रे कन्हैया किसको कहेगा तू मैया. वाह. छान झालं. आता एक भावगीत नाही मी तर त्याला प्रेमगीत म्हणणार. अशोक परांजपे गीतकार असून अशोक पंथी संगीतकार आहे. आपल्याला माहिती आहे की पावसाच्या आगमनाची चाहूल लागली की मोर आनंदाने नाचायला लागतो. असं नाही ना, तर केतकीचं मन त्यात नाचणारा मोर पाहून, त्याचं नृत्य त्याचं बदलादित्य पाहून मेघालाच आनंदाने गळवळून येतं आणि त्याच्या आनंदाश्रूंचा बांध फुटतो आणि या मोराला भेटायला प्रत्यक्ष मुहूर्तच आकाशातून खाली येतात. या गाण्यामध्ये आणखी एका उल्लेख आहे तो म्हणजे चकोर पक्षाचा. चकोर पक्षाचाही उल्लेख करत आहे. झाडावरचा चकोर पक्षी चांदण्याचं जसं अमृतपान सेवन करतो ना, तसं
चंद्राच्या दर्शनाने तो अक्षरशः भारला जातो. म्हणून हे प्रेमगीत आहे असे मला म्हणावेसे वाटते. आपण गाणं निश्चित ओळखत असणार. कोणतं गाणं आहे? केतकीच्या बालीमध्ये तिथे नाचत आलो मोर गाता रे अक्का गाता. जगातले आठवं आश्चर्य सांगू का तुम्हाला? गेली कित्येक वर्ष कोणतीही जाहिरात न करता, कुठेही बॅनर्स न लावता, कोणीही स्पॉन्सर न करता अविरतपणे आळंदी पंढरपूर वारी चालूच आहे. खरंच विठ्ठलवरती हे अमृत संजीवन आहे. जगातल्या सगळ्या पवित्र गोष्टी, जिव्हाळ्याची नाती ही विठ्ठलाच्या चरणी एकवटली आहे. भक्तांना भेटायला विठ्ठल सतत उत्सुक असतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, आषाढी कार्तिकी विसरू नको मग, सांगतचे गुज पांडुरंग. मनाला आनंदित करणारा एक लोकप्रिय अभंग गात आहे सुभाष चौधरीकर, विठू माऊली तू माऊली जगाची. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची.
माऊली प्रभूती विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा विठू माऊली तू माऊली जगाची माऊली प्रभूती विठ्ठलाची काय तुझी माया सांगू श्री गंगा काय तुझी माया सांगू श्री गंगा संसाराची पंढरी तू तुझ पांडुरंगा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा अमृताची डोळी आज आणि अभंगा विठ्ठला माय बाबा अभंगाला जोड टाळची कळ्याची अभंगाला जोड टाळची कळ्याची माऊली प्रभूती विठ्ठलाची माऊली प्रभूती विठ्ठलाची विठ्ठला पांडुरंगा लेकरांची सेवा केली सतुआई लेकरांची सेवा केली सतुआई कसं पांग फेडू कसं उतराई तुझ्या उपकारा जगी तोड नाही तुझ्या उपकारा जगी तोड नाही देव माझा सावळे विठाई विठ्ठला पांडुरंगा जन्मभरी तुझ्या पाऊलांची जन्मभरी तुझ्या पाऊलांची माऊली प्रभूती विठ्ठलाची पांडुरंग 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 कृष्णकथा नावडे ज्यासी तो तव पापांच्या राशी व्यर्थ आला सेने जन्मासी भूमीवरील परी कैसा नर्तक कृष्णाच्या वादळीला ऐकणे म्हणजे संसार आनंदमय करण्याचे एक साधन आहे. कृष्ण त्याच्या सवंगड्याला घेऊन त्याचे सवंगडी म्हणजे कैक्या श्रीराम सुदाम ह्या सगळ्यांना घेऊन तो जेव्हा गाडी करायला नेतो तेव्हा यशोदाबाई त्याला मायेने लोणी खायला की लवकर घरी परत गेले असे आवर्जून अर्जव सांगते. मराठीतल्या अत्यंत लोकप्रिय कवयित्री शांता शेळके यांच्या लेखणीतून उतरलेले आणि मीनाताई खेडेकर यांनी संगतबद्ध केले. उषा मंगेशकरांनी गायले हे गीत आहे. कानू घेऊन जा राणी धेनू घेऊन जा संगे जावे श्रीराम सुदाम. गात आहे सुवर्णा पटवर्धन. कानू घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय कानू घेऊन जाय राणी धेनू घेऊन जाय संगे जावे श्रीराम सुदाम संगे जावे श्रीराम सुदाम. मागे बोले माय मागे बोले माय म्हणे माझ्या लेकराणी माझ्या वासरा
श्रीराम ही पवित्र हिंदू देवता आहे. राम हा विष्णूचा 7वा अवतार. रामाचे धर्मयुक्त असे निष्कलंक जीवन आदर्श असल्यामुळे आपण रामाला मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतो. मरा मरा म्हणता वाट्याचा वाल्मिकी झाला. आणि तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे रामाची महती मी काय ओळखावी. रामना हा एक प्रकाश आहे. अज्ञानरूपी अंधकाराला तो दूर करतो. रामनाम घेत आहे आमचे संवादिनी गायक सुभाष सारकर. तुकडोजी महाराजांचा अभंग ते गात आहे. ऐक मानवा ठाई तुला गेली, ऐक मानवा ठाई तुला गेली, आल्या संसारा, आल्या संसारा. आता यापुढे गीताला जनमानसामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली. संगीतकार सुधीर फडके यांचे आणि गीत आहे सुधीर भोगे यांचे. संध्याकाळ आणि कृष्णाचा सावळा रंग याचे एक सुंदर रूपक म्हणजे हे गीत आहे. खेड्यातलं एक अप्रतिम चित्रण या गाण्यामुळे अगदी डोळ्यासमोर उभे राहते. पूर्वा कल्याण आणि नमन या रागांना राधानिकेला सगळ्या घराघरामध्ये अगदी अल्पावधीत पोहोचले आहेत. गीताचे बोल आहे सांज ये गोकुळी सावळी सावळी. गात आहे सुषमा जोशी. नमस्कार सगळ्यांना.
टाळ्यांवरूनच कळलं की तुम्हाला गाणं किती आवडते ते. आता यानंतर आमची जेजुरी संध्या जगात साजरी, 9 लाखांची पायरी अहो चढता भेटेल म्हणणारी. मंडळीचा गोंधळ आपण ऐकला होता. जेजुरीला बैल भंडारा उघडण्याची पद्धत आहे. येळकोट जय मल्हार हा जयघोष तिथे सतत चालू असतो. देवातील शक्तींना जाग आणण्यासाठी आणि देवाची शक्तीची कृपा संपादन करण्यासाठी गोंधळ घातला जातो. किंबहुना गोंधळ घातल्याशिवाय उपासना विधी पूर्णच येत नाही अशी श्रद्धा लोकमानसांमध्ये आहे. गोंधळ अर्थात चांगल्या अर्थाने आपण नेहमी घालतो तो नाही, घालत आहे आणि अगदी खऱ्या अर्थाने ज्यांच्या आडनावातच खरेपणा आहे अशा निराळकडे. नमस्कार सगळ्यांना. आपण मल्हारी
राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा वेदा नाही कळला वेदा नाही कळला अंतकाळयाचा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा निराकार तो निर्गुण ईश्वर निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर उभया चैतन्याचा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा परब्रह्म हे भक्तासाठी परब्रह्म हे भक्तासाठी मुखे ठाकले भीमे काठी मुखे ठाकले भीमे काठी उभा राहिला भाव सावयव उभा राहिला भाव सावयव जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा त्यानंतर स्वाती अग्निहोत्री गात आहेत देव माझा विठू सावळा माळ त्याची माझी या गळा. देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा माळ त्याची माझी या गळा माळ त्याची माझी या गळा.
कार्यक्रमाच्या समाप्तीकडे चाललो आहोत. तत्पूर्वी मला आपल्या कलाकारांची नावं सांगायची. प्रत्येक वेळी सांगितलंच होतं, पण पुन्हा एकदा सरिता आपटे यांनी शंखनाद केला. अनन्या जोशी यांनी ईशस्तवन म्हटलं. त्यानंतर स्वाती अग्निहोत्री, नितीन ठाकर, हर्षा दातार, सुभाष कौजरगीकर, सुवर्ण पटवर्धन, सुषमा जोशी, सुभाष सारदर, मीरा खरे यांनी गाणी गायली. आणखीन एक सांगायचं म्हणजे सगळ्यांची नावं तुमच्या आता परिचित झाली असतील, परंतु कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये वादकांचा फार मोठा सहभाग असतो. आमचे संवादिनी वादक सुभाष सारदर आणि तबला वादक गिरीश कुलकर्णी यांचे मनापासून आभार म्हणजे जोरदार काय, कारण त्यांच्या साथीशिवाय होतच नाही काही. आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक श्री रवींद्र खानोलकर सर मुद्दाम कार्यक्रमासाठी हजर राहिले आणि अगदी मुद्दाम प्रेमाखातर ठाण्याहून ते आमच्याकडे आले, तेव्हा त्यांचे अगदी मनाच्या गाभाऱ्यातून मी आभार मानते. आता कार्यक्रमाचा आपण शेवट करत आहोत. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या विचाराने गुरुजी प्रेममूर्ती होते. त्यांच्या आईवर त्यांचे प्रेम होते, तसे भारत मातेवर होते. आईवरचं प्रेम तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. श्यामची आई, मोलकरींची त्यामध्ये त्यांचं प्रेम कळून येतं. त्यांचं भारत मातेवरही प्रेम होतं. भारत मातेवरची निष्ठा व्यक्त करणाऱ्या गुरुजींच्या कविता तर युवकांचं प्रेरणास्थान आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्या भारत मातेच्या मुलांनी जीवाची पर्वा न करता अहोरात्र निस्वार्थीपणे कष्ट घेतले, आज केवळ त्यांच्यामुळेच आपण सुखाने जगत आहोत याची आपल्याला जाण ठेवलीच पाहिजे. पांडुरंग सदाशिव साने हे मानवतावादी, समाजसेवक, स्वातंत्र्य सैनिक होते आणि उत्कृष्ट विचारवंत पण होते. गुरुजींना अभिवादन करून आम्ही सर्वजण आता सादर करीत आहोत. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. श्री गणेशाय नमः। नमस्कार। आज की शाम गणपती के नाम और युवकों का काम। आज सगळ्या युवकांनी अतिशय उत्कृष्टरित्या कार्यक्रम सादर केला। प्रथम टाळ्याच्या गजरात त्यांचं कौतुक करतो। त्याचं कारण असं आहे की लोक 50व्या वर्षीच म्हणतात की 50 गेले 5 राहिले सुरू करतात। अशा जमान्यामध्ये आमच्या डोंबिवलीमध्ये हा ज्येष्ठांचा उत्साह पाहिला की तरुणही लाजतात आणि खरोखरी जे जे काही नवं ते डोंबिवलीकरांनीच द्यावं, त्याच्याशिवाय कोणीही दुसरं हे घेऊ शकत नाही। आणि मी नेहमी म्हणतो डोंबिवली ईस्ट फॉर या बेस्ट, सबसे बेस्ट, अतिशय उत्कृष्ट आहे। आणि ज्येष्ठ नागरिक संघाचा माझा संबंध असल्यामुळं ईस्ट असो नाही तो वेस्ट असो, दोन्हीकडे संगीताचा साथ आणि आवड ही प्रचंड आहे। आणि आजही वयाच्या 65-70 नंतर ज्याला बोलायला जड होतं अशी माणसं गाणी गुणगुणतात, ही अतिशय कौतुकाची गोष्ट आहे। आणि आज खरोखर गणेशाला वंदन करून या सगळ्या तरुण मंडळींनी कार्यक्रम सुरू केला आणि तो वाढत्या क्रमाने त्यांनी पुढे नेला। आणि एक लक्षात ठेवा, यात कुणीही प्रोफेशनल नाही, तरी सुद्धा सगळं सांभाळून हा कार्यक्रम सादर केला। काही 19-20 असलं तरी ते कौतुकास्पदच आहे। तेव्हा आपण सर्वजण टाळ्याच्या गजरात त्यांचं पुढे श्रेष्ठ कौतुक करूया। आणि मी श्री गणेशाला प्रार्थना करतो त्यांचं उत्तम आयु आरोग्य राहावं आणि अशीच त्यांनी संगीताची सेवा आणि समाजाची सेवा करावी अशी मी श्री गणेशाला प्रार्थना करतो। आणि गणेशाचा प्रसाद मी सर्वांना देतो गणेश मंदिरातर्फे, आणि तुम्ही नावं वाचा, मी प्रत्येकाला प्रसाद देतो।
संयोजक प्राची करमरकर, निवेदिका पुष्पा जोशी, संवादिनी सुभाष सागर, तबला गिरीश कुलकर्णी, व्हिडिओ शूटिंग रवींद्र खानोलकर, अरे बापरे. शंखनाथ सरिता आपटे, इतर सर्व गायक अनघा जोशी, नितीन ठाकर, सुभाष चौगुलेकर, सुभाष सागर, मीरा खरे, स्वाती अग्निहोत्री, अलका दातार, सुवर्णा पटवर्धन आणि सुषमा जोशी. पुनश्च या सर्वांचं अभिनंदन. आणि मला वाटतं डोंबिवलीकर एवढे कंजूस नाही टाळ्याच्या बाबतीत. का टाळ्या जोरात वाजत नाही? बाकीच्या जोरात. आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी सादर केलेला हा कार्यक्रम या संगीत सेवा म्हणून तुम्हाला सगळ्यांना आवडतं असं मी गृहीत धरते. कारण तुमचे चेहरे आणि डोळे बोलके आहेत. मला सगळ्यांना कळलं की तुम्हाला सगळ्यांना हा कार्यक्रम आवडला. पण या उपर तुम्ही रसिकजनांनी तो शांतपणे ऐकून घेतला आणि खरोखर आम्हाला छान साथ दिली. याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून मी आभार मानते. याचं त्यांनी तळमळीने आणि कळकळीने काम केलेले ते पारगिरी लढलेले आहेत आणि ते ब्राह्मण संघातही खूप त्यांनी चांगलं काम केलं. आणि त्यांना श्री गणेशाचा प्रसाद देतो आणि तुम्ही आता अजूनही काम करायचं अशी आमची इच्छा आहे. साने गुरुजींना अभिवादन करून अगदी नम्रपणे अभिवादन करून आता आम्ही त्यांचं गीत सादर करीत आहोत. बलसागर भारत हो विश्वात शोभून राहा. जन सेवे
प्रिय भारत गीते गाऊ विश्वास पराक्रम गाऊ ही माय निज पदाला ही माय निज पदाला बलसागर भारत या उठा